त्यावेळी माझ्या लक्षात आलं की तिथे 5 ऊर्जा प्रेतात्मे तिथे कार्य करत आहेत आणि त्यांच्या व्यतिरिक्त आणखीन एक एनर्जी आहे ती म्हणजे देवचार. मित्रांनो, त्या दरम्यान जे मी त्यांच्याशी संवाद साधले त्यावेळी ते मला आव्हान करायला लागले आणि तीच संधी मी साधली. जर मी तिथे नदीला गेलो असतो तर मला जुलाबसुद्धा झाले असते आणि जर जुलाब वाटेत सतत व्हायला लागली असेल तर त्या या जगातून गेले असतील, त्यांचं देहवासन झालं असेल तर त्यांची इच्छा अपुरी राहिली आहे का, त्यांची स्वप्न अपुरी राहिली आहेत का त्या जागेबद्दल, मग ते तिथे भटकत आहेत का? सनातनी वास्तव आहे. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावजी किरोस्कर. मित्रांनो, आपण चर्चा करत होतो वास्तुशास्त्रावरती, वास्तुदोषावरती. आणि एक माझ्या जवळच्या एका रिलेटिव्हच्या मी प्लॉटवरती गेलो होतो. त्यांनी जी जमीन खरेदी केली होती त्या जमिनीवरती गेलो होतो आणि तिथे ज्या काही घटना घडल्या त्याच्या संदर्भात मी तुम्हाला गोष्टी रूपात सांगणार आहे, समजावण्याचा प्रयत्न करणार आहे. एक पहिला भाग मी बनवला आहे. त्या भागामध्ये मी माझं मत आणि त्या गोष्टीचा काही भाग तिथे मी मांडलेला आहे. तुम्हाला जर ही गोष्ट पूर्णपणे समजून घ्यायची असेल, हा विषय पूर्णपणे समजून घ्यायचा असेल तर पहिला भाग अगदी आवर्जून बघा. मित्रांनो, आपण सरळ गोष्टीकडे येऊया. मी त्या जमिनीवरती गेलो, प्लॉटवरती गेलो आणि पाहिलं तिथे मी जाऊन. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की तिथे 5 ऊर्जा प्रेतात्मे तिथे कार्य करत आहेत आणि त्यांच्या व्यतिरिक्त आणखीन एक एनर्जी आहे ती म्हणजे देवचार. देवचारबद्दल मी या अगोदर बोललेलो आहे. या अगोदर मी एक व्हिडिओ बनवला आहे, देवचार म्हणजे काय, तुम्ही जाऊन तो पाहू शकता. मित्रांनो, या 2 एनर्जीबद्दल मी तुम्हाला म्हणालो, एक स्त्री आणि पुरुष म्हणजे नवरा बायको, म्हणजे त्या जमिनीचे पूर्वीचे मालक किंवा त्या कुटुंबातील ते सदस्य. मित्रांनो, पण त्यांच्या व्यतिरिक्त आणखीन 3 ज्या ऊर्जा तिथे वावरत होत्या, जे प्रेतात्मे तिथे वावरत होते, ते मला कळलेत, समजलेत. ते मला आव्हान द्यायला लागलेत, तुम्ही आम्हाला इथून काढू शकणार नाही, हे नाही ते नाही, असं चाललं होतं. ते माझ्याबरोबर संवाद साधत होते. आता तुम्ही मित्रांनो म्हणाल की तुमच्यावर कसे काय संवाद साधत होते, ती गोष्ट तुम्हाला मी ह्या आता व्हिडिओमध्ये समजावून